चला मंडळी, मस्तपैकी आज आपण गावरान पद्धतीने बनवलेलं पांढऱ्या राजम्याचं कालवण बघणार आहोत। एकदम असं लतपतीत असं हे कालवण करणार आहे आणि हे तुम्ही भाकरी सोबत, भातासोबत दोन्ही सोबतही खाऊ शकता। एकच कालवण केलं तरीही तुम्हाला भाजीची गरज लागणार नाही। अशा पद्धतीने आपण हे लपतपीत असं हे कालवण करणार आहे। चवीला म्हणाल तर खूप छान अशी याची टेस्ट लागते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, टिफिन साठी, लंच आणि डिनर साठी एकदम सोप्या पद्धतीने आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागणार असं आपण पांढऱ्या राजम्याचं कालवण आपण बघणार आहोत इथं। चला तर मग मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। मंडळी, इथे मी पावशेर राजमा घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता याच्या शेंगा कशा आहेत त्या। आता आपण हा राजमा आहे तो सोलून घेऊया। याला हा पांढरा राजमा आहे आणि याचे दाणे सुद्धा पांढरे असतात। इथे तुम्ही बघू शकता शेंगाही वरून पांढऱ्या दिसतात। ज्यावेळेस त्या शेंगा तयार होतात तेव्हा हिरव्या असतात आणि त्यानंतर अशा पांढऱ्या होतात आणि आतमध्ये दाणे पण त्याचे पांढरे असतात। आता आपली लाल जो राजमा असतो त्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली, ती तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहता येईल। बघा, आता हा सगळा राजमा आहे तो आपण सोलून घेऊया आणि इथं मी फक्त पावशेर राजम्याची भाजी करणार आहे। एकच भाजी आहे, ती तुम्हाला भातासोबत, चपाती सोबत खाता येते आणि दुसऱ्या भाजीची आवश्यकता भासत नाही। चला तर हा राजमा आता 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतलेला आहे आणि एका कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये मीठ ऍड करू शकता। इथं मी छोट्या कुकरला, तुम्ही जरी डायरेक्ट लावलं तरी चालेल, परंतु मी कुकरमध्ये छोट्या डब्यामध्ये लावणार आहे। आता इथं पाणी ठेवलेलं आहे कुकरला आणि आपण हा डब्बा ठेवून देऊया आणि झाकण बंद करून याच्या 2 शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहेत। आता याच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण टोमॅटो, कांदा आणि जी फ्रेश कोथिंबीर घ्यायची आपण ती चिरून घेऊया। इथं मी कांदा थोडा मोठा घेतलेला आहे। कांदा जरा जास्त घातला ना की भाजीला एक छान टेस्ट येते आणि भाजीही वाढली जाते। बघा, आता हा कांदा आहे तो चांगला मी सोलून धुवून घेतला सुरुवातीला आणि त्यानंतर एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे। आता इथं टोमॅटो आपल्याला अर्धच लागणार आहे, जास्त टोमॅटो घालायचं नाही। छोटं टोमॅटो असेल तर एक अख्खं घातलं तरी चालू शकतं। त्याच्याबरोबर आपण इथं कढीपत्त्याची पानं पण घेतलेली आहेत। आता इथं आपण जो कुकर ठेवला होता त्याला शिट्ट्या झालेल्या आहेत, मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता हा टोमॅटो पण आपण कट करून घेऊया, तोपर्यंत कुकर आपला थंड होईल। झटपट ही भाजी तयार होते आणि चवीला म्हणाल तर खूपच छान लागते। अशा पद्धतीची नक्की सिंपल पद्धतीने बनवून बघा। याच्यामध्ये जास्त मसाल्यांची गरज नाही, याच्यामध्ये थोडंसं वाटण आपण घालणार आहे, परंतु तुम्हाला नसेल किंवा शिल्लक नसेल घरामध्ये तर नाही घातलं तरी चालू शकतं। त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे वापरू शकता। आता इथं बघा, फ्रेश कोथिंबीर पण मी चिरून घेतलेली आहे आणि आता आपण एक कढई ठेवूया आणि गॅस पेटवून घेऊया। आता इथं आपण भाजी घालून घेऊया। तर सुरुवातीला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता इथे बघा, तुमची पळी केवढी आहे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये तेल घालू शकता। आता इथे माझ्याकडे 2 पळी आहेत, एक एकदम छोटी पळी आहे आणि एक थोडी मोठी, म्हणजे ह्या कमीत कमी 3 ते 4 पळी मोठ्या पळीमध्ये बसतात, अशी मोठी पळी आहे। तर मी शक्यतो जास्त करून मोठ्या पळीनेच तेल वापरते, कारण की छोट्या पळीने खूप घालावं लागतं। त्याच्यासाठी मी ह्या 2 पळी घालून घेतलेला आहे फुल भरून। कमीत कमी इथं छोटी अर्धी वाटी बोलू शकता की तेल लागलेलं आहे। आता इथं आपण तेल चांगलं गरम करून द्यायचं आणि त्यावरती नंतर आपण याच्यावरती जिरे आणि मोहरी थोडीशी घालून घ्यायची आहे। तेल सुरुवातीला चांगलं गरम करायचं, जिरे तडतडलं की मग त्यावरती कढीपत्ता घालायचा। तुम्हाला हवा असेल तर यावरती जिरंही थोडंसं घालू शकता। त्यानंतर चिरलेला बारीक कांदा घालून घ्यायचा, कांदा थोडासा भाजून द्यायचा। कांदा भाजत असताना थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहे। आता बघा, कांदा भाजायला 2 ते 3 मिनिटं जातात। कांदा चांगला सॉफ्ट झाला आणि खरपूस रंगापर्यंत थोडासा असा भाजत आला की त्यावरती आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आणि इथं मी जो आपलं ओलं वाटण असतं घरामध्ये केलेलं ते मी 1 चमचा भरून घातलेले, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर 2 चमचे घालून घेतलेले, त्यामुळे कालवणाला एक छान असं ग्रेव्ही तयार होते। आता इथं बघा, आपला जो मसाला घेतला होता तो भाजलेला। आता सुके मसाले आपण याच्यामध्ये ऍड करू। चवीनुसार इथं मी तिखट घातलेले, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली, जिरा पावडर, धने पावडर अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। किचन किंग मसाला किंवा मग इथं तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे आणि हे चांगले मसाले आहेत ते भाजून घ्यायचे। परत 1 ते 2 मिनिटं हा मसाला चांगला भाजून घ्यायचा। सभोवती त्याच्या चांगलं तेल सुटायला लागलं की त्यावरती जे चिरलेलं टोमॅटो आहे ते घालून घ्यायचं। परत टोमॅटो घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हे जे मसाला आहे ते सगळं भाजून घ्यायचं। टोमॅटो चांगलं सॉफ्ट होतं
बघा साईडनी तेल सोडायला लागलेलं आहे आणि आपले 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. ऑलमोस्ट आपला मसाला आहे तो छान असा भाजलेला आहे आणि एक सुगंध असा सुटलेला आहे. आता याच्यावरती जो आपण राजमा शिजवून घेतला होता तोच आपण याच्यावरती घालून घ्यायचा आहे. आणि जे राजम्यामध्ये पाणी शिल्लक असतं तेच याच्यामध्ये घालायचं. आवश्यकता वाटली तर मग त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचे. आता इथं मी थोडंसं गरम पाणी घालते, मला जास्त ग्रेव्ही करायची नाही. आता इथं बघा मीठ आपण आधी शिजताना घातलं होतं राजम्यामध्ये, त्यामुळे आता इथं मी थोडंसं कमी मीठ घालून घेते. चेक करायचं पहिलं आणि त्यानंतर यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटं याला चांगली अशी वाफ काढून घेऊ. छान अशी उकळी सुटलेली आहे आणि त्याचा जो वास आहे ना तो एकदम मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आता इथं बघू शकता आपली भाजी आहे ती तयार होत आलेली. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी, लंच, डिनरसाठी बनवू शकता. झटपट तयार होते आणि खायला खूप अशी टेस्टी लागते. एकच भाजी तुम्ही म्हणजे बनवली तरीही तुम्हाला परत दुसरी भाजी बनवायची आवश्यकता भासत नाही. याच्याबरोबर पापड आणि लोणचं असेल तरीही तुम्ही भात, चपाती याच्यासोबत खाऊ शकता. चला तर मंडळी, मग इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ही भाजीची रेसिपी जर माझी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. बघा तर आता आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार झालेली. मी गॅस बंद केलेला आहे. 5 मिनिटं फक्त उकळी काढायची आणि गॅस बंद करायचे. आता आपण हे सर्व करून घेतलेली. बघा काय अप्रतिम अशी दिसते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की एकदा बनवून बघा आणि एक छोटीशी कमेंट करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.